काल त्यांनी एक उत्कृष्ट असा झेल घेतला होता त्यांच्या टीमकडून. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला कालच्या दिवसामध्ये मैत्री ट्रिपल आर चॅलेंजर्स आणि पी पी बिलीव यांचा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पुन्हा आपणास पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातला पहिला रन या ठिकाणी आपणास पाहायला मिळालेला आहे. दुसरा रन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मैत्री टायटन्स कडून आपणास पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू, पहिले षटक. पहिल्या षटकानंतर ट्रिपल आर चॅलेंजर्स यांचा बिनगडी बाद, 3 धावा. 3 धावा बिनगडी बाद. एक षटक पूर्ण झाल्यानंतर 3 धावा झालेले आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार आयकॉन आकाश पाटील. आकाश पाटील यांनी गेल्या वर्षी जय मल्हार टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी चषक पटकावला होता प्रथम क्रमांकाचा. यावर्षी ते मैत्री टायटन्सचं प्रतिनिधित्व करीत आहेत. पहिला चेंडू टोलावला होता. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मैत्री टायटन्स यांच्याकडून पाहावयास मिळत आहे. 3 धावेवर रोखण्यात आलेला आहे. वाईडचा अंपायरचा डिसिजन दिलेला आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडत आहेत. धावसंख्या झालेली आहे 5. पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्ररक्षण उत्कृष्ट पाहायला मिळत आहे मैत्री टायटन्स यांच्याकडून. बॉक्स 6 मारलेला आहे. 6 आपल्या बॉक्स क्रिकेटमध्ये अलाव नाही आहे. डीजे डीजे लक्ष ठेवा. प्रशांत गलगुडे यांच्या बॅटने प्रथम आजच्या दिवसातला पहिला चौका आलेला या ठिकाणी 4.
येत आहेत संकेत मालुसरे. तिसरं षटक चालू होत आहे. प्रशांत गलगुडे यांच्या बॅटने दुसरा चौकार येत आहे या ठिकाणी. उत्कृष्ट असं आपलं फलंदाजी या ठिकाणी सादर केलेली आहे. अंपायरचा इशारा वंडीचा. पुढचा चेंडू सामना करतील प्रशांत गलगुडे. डॉट गेलेला आहे. अंपायरचा इशारा डॉटचा. आउट झालेले आहेत प्रशांत गलगुडे. उत्कृष्ट अशी त्यांनी फलंदाजी केलेली. 2 फोर मारलेले आहेत त्यांनी. पुढील फलंदाज कपिल. तिसरं षटक चालू आहे. चालू आहे. 4 बॉल झालेले आहेत. 2 गो. पुढील फलंदाज कपिल. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. संघाचे ओनर अक्षय काळे यांची रणनीती आणि संघाचे कर्णधार आकाश पाटील यांची रणनीती मैत्री टायटन्सला कुठपर्यंत घेऊन जाते आपण पाहूयात. पुढील चेंडू सामना करतील कपिल. अंपायरचा इशारा नॉट आउट. 1 गो. लास्ट बॉल आहे. संकेत मालुसरे पुढचा चेंडू लास्ट बॉल घेऊन येतील तिसऱ्या षटकामधील. सामना करतील कपिल. कपिल यांना चकवा दिला होता. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैत्री टायटन्स. बंटी. षटक. अंपायरचा इशारा नो बॉलचा. स्कोरर आपण अंपायरच्या इशाऱ्याकडे लक्ष द्या. 19 धावा. चालेल. ओके. तिसरं षटक संपलेलं आहे. 19 धावा फलकावर लागलेल्या आहेत ट्रिपल आर चॅलेंजर्स यांच्याकडून. 2 गडी बाद. 19 धावा. 3 षटक. 3 षटकानंतर 19 धावा झालेल्या आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत बंटी तोरणे. विवेक तोरणे आपल्या संघासाठी काय योगदान देतात पाहूया आपण. सामना करतील कपिल. 1 रनसाठी डिक्लेअर मध्ये टोलावलेला आहे वंडी. अंपायरचा इशारा वंडीचा. 5 गो. उत्कृष्ट असं पुन्हा क्षेत्ररक्षण या ठिकाणी मैत्री टायटन्स यांच्याकडून पाहायला मिळत आहे. वेल डन मैत्री टायटन्स प्लेयर. कपिल यांनी उत्कृष्ट असा फटका 4च्या दिशेने लगावला होता पण तो उत्कृष्ट असा अडवण्यात आलेला आहे. तिसरा बॉल घेऊन येतील शेवटच्या षटकामधील विवेक तोरणे. सामना करतील विनेश. एक रन चोरलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सेफमध्ये पोहोचलेले. 3 बॉल 22 धावा. 2 गडी बाद.
3 बॉल झालेले आहेत, 22 धावा झालेल्या आहेत. ट्रिपल आर चॅलेंजर्स 2 गडी बाद झालेले आहेत. बघूया कपिल आपल्या संघासाठी पुढील 3 चेंडूमध्ये किती धावा काढतात ते. 3 बॉल बाकी आहेत. विवेक तोरणे हे पुढील चेंडू घेऊन येता येतील. कपिल सामना करतील. उत्कृष्ट असा चौकार या ठिकाणी कपिलच्या बॅटमधून निघालेला आहे. पाचवा बॉल वंडी. अंपायरचा इशारा वंडीसाठी. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. पहिली मॅच या ठिकाणी कपिल आपल्या संघासाठी काय करतात पाहूया आपण. धावा झालेल्या आहेत. 27 धावा फलकावर लागलेल्या आहेत. एक रन. शेवटच्या चेंडूमध्ये 1 रन झालेले आहे. अशा रीतीने फलकावर 28 धावा लागलेल्या आहेत. 29 रनचं टार्गेट दिलेलं आहे मैत्री टायटन्स करिता. रामवैद्य या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आरो किंग्स यांना विनंती आहे हा सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण करिता त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दिवस दुसरा पहिला सामना या ठिकाणी आयोजित आहे. ट्रिपल आर चॅलेंजर्स यांनी 29 रनांचं या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे मैत्री टायटन्स यांना. आणि ट्रिपल आर चॅलेंज यांना दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत. बॅटिंग करतायत मयूर सोंडेकर आणि प्रथमेश. त्याचप्रमाणे गोलंदाजी घेऊन येत आहेत प्रशांत कदम. पहिला षटक सामना करतील मयूर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. ट्रिपल आर चॅलेंजर्स यांच्याकडून डॉट गेलेला आहे. अंपायरचा इशारा अंतिम असणार आहे. बाहेरून कोणी कृपया बोलू नका. वंडी 1 रन. आपल्या प्रीमियर लीग मधील जे इतर संघाचे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी बाउंड्री लाईनला लक्ष द्यायचं आहे.
वंडीकरिता गेलेला आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण स्टेजवर यायचं आहे, आपल्याला बसण्याची सोय केली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लहान बाळासहित ताई आलेल्या आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण एका ठिकाणी साईडला बसायचं आहे. बॉल फास्ट कधी येऊ शकतो, लक्ष ठेवा. उत्कृष्ट असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहत आहेत आपल्या सेक्टर 18 मधील कदम, जे भारतीय आर्मीमध्ये सेवा बजावतात, ते या ठिकाणी या मॅचकरिता खास सुट्टी काढून आलेले आहेत. अशी आपली सेक्टर 18 प्रीमियर लीग या ठिकाणी उत्कृष्ट अशा आयोजनासहित या ठिकाणी पार पडत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. उत्कृष्ट असा चेंडू मयूर यांनी तडकावलेला, परंतु शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. 1 to go. संघातील खेळाडू श्री विवेक तोरणे यांची कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे, मैत्री टायटन्स यांना पहिला झटका भेटलेला आहे, स्टंपिंग आउट झालेले आहेत. त्याचप्रमाणे अंपायरचा इशारा वाईड. पुढील फलंदाज या ठिकाणी संकेत मालुसरे येत आहेत. विवेक तोरणे डीजे विकेट गेलेला आहे. डीजे त्याचप्रमाणे शशिकांत विनरकर, सूरज ठाकूर, आर्यन शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. जगरूप सिंग यांना देखील विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. युवा नगरसेवक सचिन दादा लवटे सामन्याचा आनंद घेत आहेत मैदानात उतरून, त्यांना देखील विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. देवनाथ गायकवाड यांना देखील विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. हॅलो. तर सर्वप्रथम धन्यवाद रुपेश यादव अगोदर त्यांचं समालोचन तुम्ही सर्वांनी ऐकलं. एक चांगलं व्यक्तिमत्व या नेरूळ विभागाचं. आणि पुन्हा एकदा आयोजकांची माफी मागतो, यायला थोडीशी उशीर झाला. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे विजयासाठी लक्ष उभारण्यात आलेलं. तब्बल 29 धावांचा 28 धावा झाल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि प्रत्युत्तर दाखल चांगली बॅटिंग आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आणि अगदी पहिल्याच बॉलवरती पहिल्या बॉल इथून मात्र घेऊन येताना गोलंदाज आपण पाहू शकाल राहुल यांना 10 धावा झाल्यात. विजयासाठी अजून देखील 19 धावांची गरज. यावेळेचा बॉल आणि इथे काय घडतंय, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुर्दैवी मृत्यू कशाला म्हटलं जातं मित्रांनो, ते इथे घडलंय. यष्टीरक्षकाने देखील बॉल सोडला, परंतु तो जाऊन आदळला एसट्यांवरती. तिथे फलंदाज मात्र धावचीच्या माध्यमातून बाद होताना आपण पाहू शकाल. नक्कीच बॅटर आउट झालाय. प्रथम मयूर इथे मात्र बाद होताना आपण पाहू शकाल. संकेत ज्याने एक चौकार लगवला तो अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. रोहित गेलाय नवीन फलंदाज. रोहित जाधव मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4. डीजे मास्टर शक्य असल्यास टॉप एक आमच्या दिशेने फिरवला तर बरं होईल. एक टॉप जर का आमच्या दिशेने फिरवला तर खूप मदत होईल, कारण की आवाज इकडे येत नाहीये. चला चला चला, जे सराव करताय त्यांना विनंती आहे की काय सराव थांबवा तुम्ही मित्रांनो, सराव थांबवा. कारण की काही महिला वर्ग देखील इथे मॅचचा आनंद घेतोय. कोणाला बॉल लागू नये आपली इच्छा आकांक्षा आणि म्हणणं आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. हा बॉल इथून आपण पाहिलं जरूर सिंगल मिळतीये. बूंद बूंद से घट भरत आहे असं म्हटलं जातं आणि इथे सिंगलने मात्र खातं खुलं करतो रोहित. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला, ऑफ साईडला वळवला चेंडू. एक धाव इथे देखील मिळताना आपण जरूर पाहू शकाल.
पहिल्या दोनही बॉलवरती सिंगल घेतोय रोहित जाधव, आलाय नंबर 4 वरती. धन्यवाद डीजे दादा. आणि हा बॉल इथून आपण पाहिलं तर जाईल, खराब असं क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा मात्र मिळत आहेत. येतोय हा चौकार. मध्ये चेंडू इतपत धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे. 16 धावा झालेल्या धावफलकावरती आणि इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू मैदानावरती निर्धाव आले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि अजून देखील विजयासाठी 13 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. 12 चेंडू आणि 13 धावा. धावांपेक्षा चेंडूंपेक्षा 1 धाव एक्स्ट्रा मैदानावरती, परंतु इथे फलंदाजी चांगली सुरू आहे. पहिल्या 2 मध्ये तर आपण पहिल्या 16 बनवल्यात, इथून येणाऱ्या 12 मध्ये म्हणजे 2 षटकांमध्ये अजून देखील 13 धावांची गरज आहे. जवळपास रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये, परंतु काल आपण पाहिलं जिथे चेंडूंपेक्षा धावा कमी पाहिजे होत्या तिथे बॅटिंग करत असताना ती मॅच गमावली मित्रांनो दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि इथून या मॅचमध्ये काय घडलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं. RR वॉरियर्स विरुद्ध मैत्री अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये एक मैत्रीपूर्वक लढत आपण पाहतोय. सेक्टर 18 प्रीमियर लीगचा हा थरार 7व्या वर्षामध्ये जवळपास आपण पदार्पण केलंय आणि अगदी गुलाबीमय वातावरणामध्ये खेळली जाणारी ही गरमागरमीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज प्रशांत. हा चेंडू पंच केलाय ऑन साईडला, फ्लिक ऑफ द रिस्टने चेंडूला ओळवला. आज आपण पाहिलं तर T20 वर्ल्ड कपला देखील सुरुवात झाली आहे. काल भारताने विजय पटकावला. मागील 5 ICC टुर्नामेंट ज्या झाल्या 5ही भारताच्या नावावरती, मग तो महिला आणि जेंट्स दोन्ही प्रभाग असू द्या. आणि आज देखील त्याच विजय घडवडीची सुरुवात अपेक्षित असेल सर्वांना. प्रार्थना असेल सर्वांच्या भारतीय संघाकरिता. इथे देखील एक धाव कसे येऊ दे, बॅटिंग करणारी टीम म्हणत असेल आम्हाला धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा कुठताना हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. चांगली मॅच आहे दोन्ही संघांदरम्यान. थोडासा उशीर आज देखील मॅच सुरू झाली आहे. काल आपण पाहिलं जवळपास 12:30 पावणे 1ला मॅच संपल्या. आज देखील त्याच प्रकारचा उशीर आपल्याला होईल, कारण की आज देखील थोडीशी उशीर आपण सुरुवात केली आहे, परंतु हरकत नाही. आपलंच मैदान, आपलेच खेळाडू आणि आपलीच स्पर्धा आहे. पुन्हा एकदा सिंगल आहे. आघाडीच्या 3ही चेंडूंवरती 3 सिंगल्स आपण पाहतोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायची तिथून आपण पाहिलं तर जवळपास 10. 9 चेंडू आणि 10 धावा, एक अजून देखील आघावची आहे, म्हणून गोलंदाज विचार करतायत की हरकत नाही आहे, तुम्हाला एक तर डबलचा फटका नक्कीच खेळावा लागेल. व्यासपीठासमोर जे खेळाडू बसलेत विनंती आहे मित्रांनो, मॅच नसेल तर प्लीज बाजूच्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. ज्यांची मॅच आहे त्यांनीच या डगआउटमध्ये बसा प्लीज. स्टेजजवळ कोणीच गर्दी करू नका. ऑन साईडला इथे चूक घडती आहे. गोलंदाजी चांगली सुरू आहे, एक्स्ट्राज भरपूर कमी आहेत, परंतु क्षेत्ररक्षणातल्या छोट्या छोट्या चुका कुठेतरी अंगलट येऊ शकतात, कुठेतरी महागात पडू शकतात. तेच घडलं मैदानावरती. डायरेक्ट हिट जर का झाला, फक्त थ्रो जरी केला असता तरी रनआउट मिळाला असता मित्रांनो, परंतु थ्रोच झाला नाहीये. फेविकॉल नाहीये हातांना आणि तिथून चेंडू मात्र निसटला. एक धाव या बॉलवरती देखील मिळताना आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल. इथून जर पुढचे 2 चेंडू डॉट आले तर रंगत येणार मॅचमध्ये पुन्हा एकदा. परंतु फलंदाजांना पाहिजे आहे की धोका पत्करण्याची कोणत्याच प्रकारची गरज नाही आहे. हलक्या हाताने केवळ गोलंदाजाच्या वेगाला दिशा दिली जाते आणि सिंगल मात्र मिळते आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 8 धावा करण्याची गरज. एक डबल तर तुम्हाला कंपल्सरी घ्यावीच लागेल मॅचमध्ये. हा बॉल खूप महत्त्वाचा. डॉट येईल, 4 येईल, सिंगल येईल की विकेट येईल पाहणं गरजेचं. ऑन साईडला वळवला आहे, परत एकदा सिंगल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 6 धावा प्रशांतने खर्च केल्या. आता समीकरण मात्र बदलतं. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 6 बॉल 7 मोर नीडेड टू विन दिस मॅच. बॅटिंग करताना टीमला आपण पाहतोय ते मात्र मैत्री स्पोर्ट्स संघ यावेळेस फलंदाजी करतोय. या स्पर्धेसाठी भरपूर सारं सहकार्य आपल्याला लाभलंय. कुठली स्पर्धा म्हटलं मित्रांनो, तन मन आणि धन खऱ्या अर्थानं गरजेचं असतं आणि ज्या मान्यवरांनी धनाची बाजू मात्र सांभाळली, खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेन मी आकाशदादा पाटील यांचं, ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर्स केले. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जी LED TV आहे ती आम्हाला येते, ती अक्षयदादा काळे यांच्या माध्यमातून आपला देखील आभार व्यक्त करतो. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जी कॅप दिली जाते ती मात्र विक्रमदादा चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते. दादा आपला देखील आभारी आहे आयोजकांच्या वतीने. त्यानंतर बाउंड्री आपण पाहतोय, रॉयल स्ट्राईक बाउंड्रीज ज्या मला पुरस्कृत होती आहे कल्पेची वाडेकर यांच्या माध्यमातून, यांचं देखील आपण आभार मात्र व्यक्त करूया. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेला लागणारे जे 10Xचे बॉल आहेत, प्रत्येक मॅचमध्ये 2 बॉल, प्रत्येक दिवशी 8 मॅचेस आहेत जवळपास, आणि
ते चेंडू आम्हाला पुरस्कृत केले जात आहेत निलेश दादा कोळी यांच्या माध्यमातून. चला किलबिल रसिकांना विनंती आहे, पडद्यापेक्षा जास्त तुमची हाईट आहे त्यामुळे पडद्याला त्रास देऊ नका. बाळांनो पडद्यापासून मागे उभे राहा. इथे काय घडतंय, झेल महत्वाचा होता, केलंही गेलं आणि तूपही गेलं, हाती फक्त राहिलाय खलबत्ता. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 6 धावा. मॅच गरमागरमीची 12 चेंडू 13 धावांची गरज होती. 5 चेंडू शिल्लक आहे, अजून देखील एक धाव वरती आहे. बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर 5 चेंडूंमध्ये 6 धावा काढल्या जातील का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. चला चला वेळ जास्त घेऊ नका, पुढच्या मॅचचा टॉस झालाय का आयोजक? तर या दरम्यान आमचे लाडके दीपक काका यांचं इथे शुभागमन होतंय. काकांना विनंती आहे की या व्यासपीठावरती आपण व्यासपीठावरती येऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ती धाव मिळाली आहे, ती धाव मिळाली आहे आणि हे टाळ्या नक्कीच येत आहेत. गोलंदाज चूक करतोय आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. नासिर सरांना आपण मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. काल अजित निकम सरांनी दिवस रात्र गाजवली, हलक्या हाताने तटवलाय. 4 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 4 मोर नीडेड. 1 चेंडू डॉट पुन्हा एकदा येईल का मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या बॉलवरती झेल सुटला, त्यानंतर वाईड आला. 2 धावा तुम्ही एक्स्ट्राच्या खर्च केल्यात मैदानावरती आणि त्याचंच कारण समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि इथे मात्र 4 धावांची गरज आहे. चला कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये आणि आज ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळेल पुढच्या मॅच मध्ये ती मॅन ऑफ द मॅच घालून खेळणं गरजेचं आहे. वाईड आणि 1. काय घडतं या मॅच मध्ये? आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना म्हटलं जातं ना मित्रांनो, ती गती झाली मैदानावरती. वाईट तर आलाच आणि वाईट सोबत एक अतिरिक्त स्वरूपाची धाव देखील मिळतीये. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 4 आणि धावा करायच्यात फक्त 2. इथून जर का एक धाव खर्च झाली तर मॅच जिंकण्यासाठी देवाचा दावा करावा लागेल फिल्डिंग डिपार्टमेंटला. ट्रिपल आर संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना संघर्ष इथे मात्र करत असताना थोडासा पाहतोय. 4 चेंडू 2 धावांची गरज. चिप केलं बॉलला, एक धाव मिळतीये. कौतुक करावं लागेल संकेतचं. आल्या पावली पहिल्याच बॉलवरती चौकार लगवला. तारणहाराची भूमिका मात्र आपल्या संघासाठी निभावली आणि ती अद्याप देखील सुरू आहे. 1 धावेची अजून देखील गरज येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. 3 चेंडू 1 धाव. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कुठला गॅप काढेल संकेत पाहणं गरजेचं. गुड चेक. असंच जर पुढे आला तर डॉट होईल हा चेंडू संकेत. त्याला देखील माहिती आहे चेक येणार आणि तेच कारण आहे की त्याने देखील अटेम्प्ट केला. गरमागरमीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. 4ही मुंड्या छित तिथे दोन्ही संघ एकमेकांना करण्यासाठी तटस्थ आणि इथून 1 धाव मात्र मिळतीये. मॅच जिंकली ते आपण पाहिलं तर मैत्री स्पोर्ट्सनं विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पुढच्या मॅचसाठी ट्रिपल आर संघ तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा.